देशभूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी अजित कुंभार. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा 78वा वर्धापन दिन 1 जून रोजी साजरा होत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे एसटी मधून कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्याशी मानदेशभूषण परिवाराने थेट संवाद साधलेला आहे. आज हा संवादाचा दुसरा भाग आहे. या भागासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या मानदेशभूषण सोबत आहेत राजेंद्र पवार आहेत, त्यांना आबा म्हणतात. शिवाजीराव सस्ते आहेत, त्यांनाही नाना म्हणतात. दोघांनी पण एसटी मध्ये चालक म्हणून काम केलेलं आहे. दोघंही सेवानिवृत्त झालेले आहेत. साधारण 1 वर्षापूर्वी दोघं सेवानिवृत्त झालेले आहेत. खरं तर वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज आपण या आबा आणि नानाशी सुसंवाद साधणार आहोत. नमस्कार आबा. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं दोघांचं आबा आणि नानांचं मानदेशभूषण मध्ये स्वागत आहे. आबा, तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण 12वी झालेलं आहे. बर, 12वी शिक्षण झाल्यानंतर एसटी मध्ये ड्रायव्हर म्हणून तुम्ही नोकरी लागला. हो. पण ड्रायव्हर नोकरीला लागण्यापूर्वी म्हणजे ड्रायव्हिंग करावं लागतं, ट्रकवर असेल. हो. हे कसं केलं तुम्ही? काय तसं बघितलं तर 12वी नंतर घरची आर्थिक परिस्थिती तसं पाहता आम्ही भूमिहीन, आम्हाला जमीन शेती वगैरे काय नाही आणि त्यामुळं आर्थिक अत्यंत हालाकीची परिस्थिती असताना मी सुरुवातीला डंपरवरती अनिल देसाई यांच्या डंपरवरती बरेच वर्ष काम केलं आणि तिथून मी रत्नागिरी येथे एस टीच्या 97 साली भरतीमध्ये सिलेक्ट झालो. तर झाल्यानंतर त्यावेळची स्थिती परिस्थिती अत्यंत बिकट खराब होती आणि तसं पाहिलं तर मला एस टीची नोकरी उशिरा मिळाली. परंतु कोकणामध्ये पहिल्यांदाच राहण्याचा जो सहवास तिथला मिळाला त्यामध्ये माझं भाग्य उजळलं. ते म्हणजे दापोली तालुक्यामध्ये पूज्य साने गुरुजी यांचं वास्तव्य जन्मस्थान असणारं पालगड नावाचं गाव आणि पालगड मध्ये आम्ही राहिलो आणि परिस्थिती अनुरूप एस टीचा पगारही त्यावेळेस कमी होता. तर त्या ठिकाणी खुद्द साने गुरुजींच्या मित्रांनी माझी मोफत राहण्याची व्यवस्था माझी परिस्थिती बघून केली आणि मी दापोली डेपोमध्ये काही दिवस काम केल्यानंतर मंडणगड डेपो हा नवीन झाला आणि त्या ठिकाणी मला मंडणगड डेपोला पाठवण्यात आलं. बरं, आता एक सांगा आबा, मंडणगडला कोकणामध्ये तुम्ही नोकरी केली, हो, त्यानंतर कुठं कुठे केली? म्हणजे त्यानंतर माझी तसं पाहिलं तर 11 वर्ष एकट्या मंडणगडमध्येच नोकरी झाली. बरं. आणि वास्तव्य साने गुरुजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पालगड गावामध्येच वास्तव्य झालं. त्यामध्ये मुलं 10वी पर्यंत तिथं शिकली आणि कोकणचे संस्कार आणि कोकणच्या मातीचा सहवास या दोन्हीचाही प्रभाव माझ्या आयुष्यावरती खूप सकारात्मक तऱ्हेनं पडला. त्यामध्ये एस टी ही माझ्या आयुष्याला सकारात्मक वळण देणारं एक फार मोठं त्या काळातली मला गरज असलेलं साधन ठरलं आणि माझी मुलं त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या मार्क्सनं 10वी 12वी झाली. दोन्ही मुलं पुढे, एक मुंबईला एक पुण्याला इंजिनिअरिंगला गेली. मोठा मुलगा विक्रम पवार हा IT क्षेत्रामधला फार मोठा इंजिनियर झाला. दुसरा मुलगा शेखर हा आज पुणे येथे महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून काम करतो. ह्याच्याच सानिध्यात नंतर दोन्ही सुना ह्या इंजिनियरच झाल्या आणि खरोखर आज या ठिकाणी 78व्या ज्या एस टीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मला विशेष वाटते की माझं आयुष्य जर या लाल परीमुळं की अगदी तळातून ते वरपर्यंत नेण्यात सर्वस्व एस टीचंच ह्यामध्ये योगदान आहे. एस टीमुळेच हे सगळं काय घडलं. एस टीची सेवा करत असताना प्रामाणिकपणे सेवा, मी आज या ठिकाणी जे नवीन बांधव आहेत एस टी मध्ये कर्मचारी, खास करून चालक वाहक,
यांना अगदी विनम्रपणे परंतु एक अधिकारवाणीनं सल्ला देऊ इच्छितो की बाबांनो, या लाल परीवरती तुम्ही जेवढं प्रेम कराल, ज्या आपलं प्रवासी दैवत आहे, या प्रवासी दैवताला तुम्ही जितकी ती चांगली सेवा द्याल, हे कार्य खूप पवित्र आहे. दोन मनांना एकत्र आणण्यासाठी, आई मुलाला, आजारी माणूस त्याच्या नातेवाईकाला, या दोघांनाही मिळवण्याचं काम तुम्ही करत आहात. हे काम अत्यंत पवित्र आहे, ते पारमार्थिक काम आहे आणि ते काम जितकं तुम्ही प्रामाणिकपणे कराल तेवढी एसटी तुमच्यावरती कृपादृष्टी ठेवील. नियोजन, कुटुंबाचं नियोजन आणि आपल्या कामाचं नियोजन यामध्ये आपला खर्च आपल्या कमाईच्या हिशोबात ठेवा आणि आपलं आयुष्य कृतार्थ बनवा. एसटी सदैव तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी खंबीरपणानं उभी राहते. हा माझा स्वानुभव आहे. हे मी या निमित्तानं आमच्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो. आबा, अजून एक प्रश्न आहे की बऱ्याच वेळेला एसटी तुम्ही चालवत असता, सुरक्षा बिल्ला म्हणून एक तुमच्याकडे पारितोषिक असतं, ते असं काही पारितोषिक तुम्हाला त्या जीवनात मिळालेलं आहे का तुम्हाला? हो, मला मिळाले ना. पहिले 15 वर्ष सुरक्षित सेवेचं पारितोषिक मला कोकणामध्येच मिळालं. अतिशय दुर्गम परिस्थिती असते कोकणामध्ये, रस्ते अरुंद असतात, त्यानंतर अतिशय कठीण परिस्थिती असते, पाऊस खूप असतो आणि अशा परिस्थितीत सुद्धा आपण जर ईश्वराचं स्थान आपल्या कर्माला दिलं, आपल्या कर्तव्याला दिलं, तर आपल्याला भगवंत सहाय्य करतो आणि आपण सही सलामत त्या आपल्या कर्तव्यात, त्या कार्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं आपण सेवा देऊ शकतो आणि त्याचा आनंदही आपण उपभोगू शकतो. तुम्हाला पण ते बक्षीस पारितोषिक मिळालेलं आहे. आबा, आता एक शेवटचाच प्रश्न तुमच्यासाठी आहे. खरं तर तुम्ही ह्याच्यावर काम केलेलं आहे, पहिल्यांदा अनिल भाऊ देसाईंच्या त्या डंपरवर काम केलेलं आहे, एसटी मध्ये काम केलेलं आहे, रिटायर झालेलं आहे. पण आणि तुम्ही माळकरी पण आहात, पण प्रवचन सांगावं असं मनात का आलं? काय सांगतात थोडक्यात त्या संदर्भात? हा, तर यामध्ये ड्रायव्हर आणि प्रवचन फार मोठा तो विषय आहे, परंतु हाच तर त्यातलं फार मोठं रहस्य आहे की ज्यावेळी आपण प्रवासी सेवा करतो, प्रवाशांच्या सानिध्यात जातो, त्यामध्ये मग निमित्त असतं, पंढरपूर यात्रा असते, तुळजापूर यात्रा असते, गाणगापूर यात्रा असते, अनेक यात्रेमध्ये आम्हाला सहभागी होता येतं. परंतु प्रत्यक्ष त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणावर पोहोचता येत नाही, परंतु ते भक्तगण असतात त्यांना आम्ही नेहान करत असतो आणि त्यावेळी नेहान करत असताना त्या भक्तगणामध्ये खास करून पंढरपूरची वारीची ज्यावेळेस आम्ही नेहान करतो, त्यावेळी त्या वारीतली जी वारकरी मंडळी असतात, त्यांच्यातली जी सात्विकता असते, त्यांच्यातलं चैतन्य असतं, हे वारंवार दृष्टिक्षेपात येऊन त्यांचंही जीवन जगावं, त्यांच्याही ह्याच्यात आपण सामील व्हावं असं वाटतं. आणि तोच एक थोडासा धागा पकडून मी सेवानिवृत्त झाल्यानंतर, सेवानिवृत्तीच्या अगोदरच तुळशीची माळ परिधान केली आणि त्यानंतर माझ्याच गावातील काही सज्जन माणसांच्या, काही वारकरी माणसांच्या, भजनातल्या माणसांच्या सहवासात मी गेलो आणि त्याच्यातला जो परम आनंद आहे, त्याच्यातली जी एक सात्विकता आहे, त्याच्यातलं जे एक दैदिप्यमानाचं वैभव आहे, ते वैभव ज्यावेळेस अनुभवायला मिळालं त्यावेळेस मला असं वाटायला लागलं की हेच मी मागं का नाही ह्याच्यामध्ये आलो. खूप उशिरा झाला, परंतु उशिरा का होईना सुचलेलं हे जे ज्ञान आहे, सुचलेलं जे काय मला ती आलेली कल्पना आहे, तर ती उर्वरित आयुष्य हे सगळ्यांशी प्रेमानं, भक्तिमार्गानं आणि विनम्रतेने सर्वांशी इथून पुढचं आयुष्य घालवायचं असा एक स्वतःशी संकल्प करून मी ह्या पुढचं जे काय माझ्या आयुष्याला सगळं काय सकारात्मकता घडलं, याचं सगळं श्रेय माझ्या लालपरीला, माझ्या एसटीला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. धन्यवाद नाना. तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे. खरं तर आबाने आता सगळाच जीवनपट आपल्या प्रेक्षकापुढे मांडलेला आहे. तुमचाही खरं तर तसाच प्रवास आहे. तुम्ही शिक्षण किती झालं होतं तुमचं? माझं शिक्षण 12वी झालं. बरं, मग कसं ड्रायव्हिंग कडे कसं काय? पहिले आर्थिक परिस्थितीमुळं आम्ही 4 जण भाव असल्यामुळं, आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं आम्ही काय केलं, 12वी नंतर मुंबईला गेलो. मुंबईला काही दिवस ट्रकवर किन्नरकी करून ड्रायव्हरकी थोडं शिकलो. तिथून पुढं मग ड्रायव्हर झालो.
ड्रायव्हर झालं, लायसन काढल्यानंतर ट्रकवर मला गाडी मिळाली. थोडे दिवस ट्रकवर केलं आणि नंतर मग एक लक्झरीवर गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं तुम्ही एस टीचा फॉर्म भरा. मग मी एस टीचा फॉर्म भरला. मला कॉल आला कुर्ला नेहरू नगरचा. तिथून मग मी एस टीत भरती झालो. पण भरती झालो त्यावेळेस परिस्थिती अशी एस टीची होती की गाड्या उभ्या होत्या. ड्रायव्हर कंडक्टर वाचून किंवा काय आर्थिक परिस्थिती असून आम्हाला म्हणायचे तुम्ही एस टीत कशाला आलाय. म्हणजे इकडे तुम्हाला ट्रकवर 5,000 मिळत असतील तिथं आम्ही 2-2.5 हजारामध्येच एस टीमध्ये काम केलं त्यावेळेस. पण त्याचं म्हणजे आम्हाला एवढं हे झालं ते 2.5 हजार आज माझे आम्हाला ते लाखो रुपये झालेत. कसं आणि ते म्हणतात नाही थेंबे थेंबे तळे साचे. बाहेर तुम्ही किती पैसा कमावला तरी तो काय राहत नाही. पण एस टीचा पैसा टाइम टू टाइमच मिळणार आणि तो पैसा योग्य मार्गाने लागल्यामुळं ही आमची मुलं ही अशी व्यवस्थित टप्प्या आपलं जेवढं म्हणजे ती म्हणते म्हण आहे ना हातरून बघून पाय पसरावे तसं मुलांना ती सवय लागली की बाबा आपल्याला एवढा खर्च आहे एवढ्यात भागवायचं. मग ती सगळं पोरं ऑटोमॅटिक शिकत गेली. आपलं सगळं व्यवस्थित झालं. माझी तिन्ही मुलं इंजिनियर आहेत. एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे, एक मेकॅनिक इंजिनियर आहे. मुलगी माझी मेकॅनिक डिझायनर इंजिनियर आहे. सगळे आता प्रपंच व्यवस्थित चाललेला आहे. आणि एस टीनं असे काय दिले की भरभरून काय दिले जे नको होते ते पण दिले. नाना अजून एक प्रश्न आहे की खरं तर आताच आबांनी सांगितलं की पारायण प्रवचन सांगतात. तुम्ही बऱ्यापैकी वारकरी ग्रुपमध्ये म्हणजे वारकऱ्यामध्ये मिसळलेला आहे. काय मनात भावना असते त्यावेळेला? काय असतं जो आपला एक म्हणजे एस टीचं म्हणजे आपलं एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातून जर आपल्याला वेगळं व्हायचं असेल तर आपल्याला दुसरा कुठला तरी पर्याय निवडायला पाहिजे असं माझं एक धोरण आहे. आता आम्हाला एक शेती वगैरे आहे, शेती बी करू शकतो. पण मनाला एक शांतता किंवा मनाला एक विसावा किंवा जे 4 माणसं आपण आयुष्यभर नोकरी केली, 4 माणसं वाहत राहिलो, ही केलं, सगळे सेवा केली. पण आता जे आपल्या स्वतःसाठी जगायचं असेल तर 4 माणसात कसं व्यवस्थित आपल्याला हसून खेळून राहणारे हे पाहिजे ना. तर मग आम्हाला वाटलं की मी एक पहिल्यांदाच आपला एक एस टीत असतानाच तबला क्लास लावला होता. पण तो काय माझ्याच्यानं पूर्ण झाला नाही कारण एस टीच्या ड्युट्या शेड्यूल हे असल्यामुळं त्याला काय प्रॅक्टिसला वेळ भेटायचा नाही. तर आता म्हणून परत त्यात उतरावं असं वाटतंय की आता आपण परत असा कुठं भजनात बसलं की परत आपल्याला यायला पाहिजे असं वाटतं. मग आपण आतून तयारी करू असं परत हे होतं. त्याच्यामुळं काय होतं आणि जे एक ग्रुप असतो म्हणजे ह्याच्या परपंचा व्यतिरिक्त जो ग्रुप असतो त्याच्यात सामावून गेलं की पाठीमागचं सगळं विसरून जातं ना माणूस. त्याच्यामुळं वाटतं अजून आपण ह्याच्यात पडावं असं वाटतं. धन्यवाद. खरं तर आबांना